नमस्कार. आपण पाहत आहात मशाल न्यूज. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी आदिवासी परिसरातील पायी दिंडी बालापूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थानी जाणार आहे. बालापूर येथून आदिवासी परिसरातील भाविक बंधू भगिनींची पायी दिंडी ही वै ह.ब.प. जगन्नाथ माऊली यांच्या अनुज्ञेने वै ह.ब.प. गोपीनाथ बाबा गोठिवली नवी मुंबई तसेच गुरुवर्य ह.ब.प. दत्तूबाबा भोईर यांच्या प्रेरणेने व भजनी मंडळ बालापूर व नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मिती पौष 10/1947 गुरुवार दिनांक 8/1/2026 रोजी बालापूर येथून निघून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाणार आहे. गावागावातून जेव्हा पायी दिंडी प्रस्थान करते तेव्हाचं वातावरण खूप भावनिक आणि उत्साही असते. गावातील विठ्ठल मंदिरापासून सुरू होणाऱ्या प्रवासाची सजवलेली पालखी आणि जमलेले गावकरी मंडळी टाळ मृदुंगाच्या तालावर मग्न झालेले आपल्याला दिसत आहेत. ही वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर हा एक सोहळा आहे आनंदाचा, शिस्तीचा आणि समतेचा. बालापूरची ही दिंडी आता भक्तीच्या सागरात सामील होण्यासाठी निघाली आहे. कपाळी टिळा अष्टगंधाचा, ओठी विठ्ठलाचे नाव, भक्तीच्या या प्रवासात विठ्ठलमय झालं गाव. नारळ फुटला, दिंडी निघाली, झुंजला जल्लोष भारी. बालापूरच्या वारकऱ्यांची निघाली त्र्यंबकेची वारी. भक्तीचा हा वारसा असाच जपला जाईल अशी ही गावाकडची पायी दिंडी भक्तीचा माळा पुरवत त्र्यंबकेच्या निवृत्तीरायाकडे निघालेली आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल ही वारी आता सकाळच्या नाश्त्यासाठी विजय दाभाडे यांच्या घरात विश्रांती घेऊन चहापाणी करून पुढे प्रस्थान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दिंडीला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी बॅगा भरून आपापल्या बॅगा भरून गाडीमध्ये पाठवून दिलेले आहे आणि हे दिंडी चहा नाश्त्यासाठी ह्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेली आपल्याला दिसत आहे. ह्या वारीमध्ये गावातील अनेक ग्रामस्थ आपल्याला दिसत आहेत. तसेच लहान मुले सुद्धा वारीला आईवडिलांबरोबर जाणार आहेत आणि या ठिकाणी सध्या भजन चालू आहे. प्रेस रिपोर्टर गणेश बसवत.